नमस्कार मित्रांनो, RTE ॲडमिशन 2024-25 ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. तुमच्या मुलाचं जर पहिलीला ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही RTE ॲडमिशन करायचं असेल तर त्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. RTEमध्ये तुमच्या मुलाचं ऑनलाईन ॲडमिशन करायचं असेल तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हे कागदपत्रे आवश्यक आहेत. ते कोणकोणचे कागदपत्रे आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि फॉर्मची लास्ट डेट किती असणार ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ. मित्रांनो, तुमच्या मुलाला जर पहिलीला ॲडमिशन द्यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही RTEचा फॉर्म ऑनलाईन भरून घ्या. RTEचा फॉर्म ऑनलाईन भरल्याच्या नंतर तुमचा मुलाचा नंबर RTEमध्ये लागला तर तुमच्या मुलाला 1ली ते 10वी फीस देण्याची काहीही गरज लागणार नाही. ती फीस शाळेला शासन देऊन टाकते स्कॉलरशिपच्या माध्यमातून. म्हणून तुम्ही RTEचा फॉर्म अवश्य भरा. RTEच्या फॉर्मसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणचे आहेत ते आपण पाहून घेऊयात. मोठ्या शहरामध्ये ह्याचे ॲडमिशन नर्सरीपासून सुरू होतात आणि बाकीचे राहिलेल्या शहरामध्ये हे पहिलीपासून ह्याची प्रोसेस सुरू होते. तर ह्याच्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट असे आहेत की तुमच्या मुलाचं आधार कार्ड, आईचं आधार कार्ड, वडिलांचं आधार कार्ड, मुलाचा जन्मदाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट. जर तुमचा मुलगा अपंग असल्यास त्याचं सर्टिफिकेट म्हणजे दिव्यांग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. नंतरचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट आणि अखेरचं आहे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर. एवढे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. आणि ह्या फॉर्म भरण्याची तारीख कालपासून सुरू झालेली आहे आणि ह्याची अंतिम दिनांक आहे 30 एप्रिल 2024 पर्यंत ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे आणि ही सुरू झाली होती 16 एप्रिलपासून म्हणजे कालपासून. फॉर्म भरण्याची ऑनलाईन वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा असेल त्याचा व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.